भंडारा असल्यावर खायला मिळणार ही बटाटा भाजी आज मी मटार कचोरीसोबत ट्राय केली होती आणि खूपच भन्नाट लागली। त्यामुळे म्हटलं तुमच्याशीही ही रेसिपी शेअर करावी। ही भाजी तुम्हाला कचोरीसोबत खायची नसेल तर तुम्ही ही भातासोबत देखील खाऊ शकता, पोळीसोबत देखील खाऊ शकता आणि भाकरीसोबत देखील खाऊ शकता। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी अमृता, कनेक्ट कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा। त्यामुळे काय होतं, मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर भंडारातली बटाटा भाजी बनवण्यासाठी आपल्याला 5 बटाटे उकडवून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याचे साल काढून त्याचे कुस्करून घ्यायचे आहे। एकदम जास्त बारीकही कुस्करायचे नाहीये, थोडे जाड तुकडे देखील यात ठेवायचे आहे आणि थोडेसे बारीक देखील झाले पाहिजेत। अशा प्रकारे आपल्याला हे कुस्करून घ्यायचे आहेत। आता लगेच आपण याची भाजी कशी बनवायची हे पाहूयात। बटाटा भाजी बनवण्यासाठी लगेच गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की आपल्याला यात 1 पळी तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की आपल्याला यात 1 चमचा जिरे घालायचे आहे। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचे आहे। एक हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतली मी, ती देखील घालते। अर्धा चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा धने पावडर घालायची आहे। थोडासा हिंग घालायचा आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल खूपच गरम झालं त्यामुळे मी गॅस बंद केला होता। मसाले काही सेकंद फक्त आपल्याला तेलात छान परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर लगेच यात टोमॅटो घालायचे आहे। 2 मीडियम आकाराचे टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहे। यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। लगेच यात मीठ घालायचं आहे। हे टोमॅटो आपल्याला एकदम गाळा म्हणजे एकदम बारीक शिजवून घ्यायचे आहे। हवं तर तुम्ही यात थोड्या वेळाने थोडं पाणी घालू शकता। टोमॅटो मी आता थोडासा पाणी घालून बारीक शिजवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकाल। लगेच आता आपल्याला बटाटे घालायचे आहेत। बटाटे यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। एखादा मिनिट आता आपल्याला बटाटे छान परतवून घ्यायचे आहे। लगेच आपल्याला पाणी घालायचं आहे। अजून थोडंसं पाणी घालते मी, बटाटे असल्यामुळे घट्ट होतं हे लवकर। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला अशी छान उकळी आली की आपल्याला यात अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। आमचूर पावडर घालायचा आहे अर्धा चमचा। माझ्याकडे आमचूर पावडर नव्हतं त्यामुळे मी लिंबाचा रस घातलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 3-4 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटानंतर भाजी तुम्ही पाहू शकाल रेडी आहे। खूप छान दाटसर अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकाल खूप छान टेक्स्चर आलेलं आहे। भाजी आपली रेडी आहे। लगेच गॅस बंद करते मी। तर अशा प्रकारे भंडारातली बटाटा भाजी तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता। खूपच मस्त लागते। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही बटाटा भाजीची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। बाय बाय।